देवळा तालुक्यातील वाखारी येथील हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. विवाहित महिला आणि तिच्या 2 चिमुकल्या मुलींच्या आत्महत्येप्रकरणी देवळा पोलिसांनी पतीसह 5 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने वाखारी गावावर शोककळा पसरली आहे. बुधवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी सुमारे 4 वाजेच्या दरम्यान माई जयेश वाघ वय 30 वर्ष यांनी आपल्या 2 मुली सिद्धी जयेश वाघ वय 6 वर्ष आणि रुद्राणी जयेश वाघ वय 3 वर्ष यांच्यासह वाखारी येथील स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेतल्याची घटना घडली. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर तिघी विहिरीत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर मालेगाव येथील अग्निशामक दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नानंतर बुधवारी रात्री उशिरा सुमारे 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान तिन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. फिर्यादी भास्कर वाळूबा जाधव राहणार राजदेरवाडी तालुका चांदवड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माई जयेश वाघ हिच्या विवाहानंतर पैशांच्या मागणीवरून तसेच दोन्ही मुलीच झाल्या या कारणावरून सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता. पैसे दिले नाहीत तर तुझ्या बहिणीला नांदवण्यास देणार नाही अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या सततच्या छळामुळे माई वाघ हिचे जगणे असह्य झाले. त्यामुळे तिने आपल्या 2 चिमुकल्या मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 195/2026 अन्वये भारतीय न्यायसंहितेच्या कलम 108, 85, 115, 2, 352, 351, 2, 3 आणि 3(5) अंतर्गत पती जयेश रमेश वाघ, सासरे रमेश चिंतामण वाघ, सासू सुनंदा रमेश वाघ, दीर विकी रमेश वाघ सर्व राहणार वाखारी तालुका देवळा तसेच नणंद सविता अजित बच्छाव राहणार सायने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही मृतदेहांचे देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी दुपारी 4 वाजता वाखारी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आई आणि तिच्या 2 चिमुकल्या मुलींच्या पार्थिवांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार होत असताना उपस्थित नातेवाईक, ग्रामस्थ आणि नागरिकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. संपूर्ण स्मशानभूमी दुःखाने भारावून गेली होती. अखेरच्या निरोपाच्या क्षणी वाखारी स्मशानभूमीत उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून गेले. आईच्या कुशीत खेळणाऱ्या 2 चिमुकल्या जीवांना आणि त्यांच्या आईला एकाच वेळी अखेरचा निरोप देण्याची वेळ येणे ही घटना उपस्थितांच्या मनाला चटका लावून गेली. काही क्षणांसाठी संपूर्ण परिसर स्तब्ध झाला होता. नातेवाईकांचा आक्रोश आणि ग्रामस्थांच्या डोळ्यातील अश्रू या दुर्दैवी घटनेची तीव्रता व्यक्त करत होते. एका क्षणात एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याने वाखारी गावातील प्रत्येक नागरिक हळहळ व्यक्त करत होता. अशी दुर्दैवी वेळ कोणत्याही कुटुंबावर येऊ नये अशी भावना अंत्यसंस्कारावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली. या हृदयद्रावक घटनेने वाखारी गावासह संपूर्ण देवळा तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक मेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील या करीत आहेत. काल देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील वाखारी या गावात एक दुर्दैवी घटना घडली होती. एक विवाहिता नामे माई जयेश वाघ वय 30 वर्ष हिने तिच्या 2 मुली सिद्धी वय 7 वर्ष आणि रुद्राणी उर्फ खुशी वय 3 वर्ष यांच्यासह विहिरीत आपल्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मालेगाव अग्निशमन दलाच्या सहकार्याने आपण काल रात्रीच त्या तिन्ही मृतदेह काढले होते. आता या क्षणी त्यांचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि मयत माई हिचा भाऊ भास्कर जाधव राहणार रागदरवाडी तालुका चांदवड याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला माई हिचा पती जयेश, सासरे, सासू, लहान भाऊ आणि नणंद या 5 आरोपींविरुद्ध तिला पैशांसाठी, हुंड्यांसाठी वारंवार छळ करणे व दोन्ही मुलीच झाल्या या कारणासाठी तिचा वारंवार छळ केल्याने आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी त्यांच्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे 5 जण कोण कोण आहेत? 5 जण तिचा पती जयेश वाघ, सासरे रमेश चिंतामण वाघ, सासू सुनंदा रमेश वाघ, दीर विकी रमेश वाघ सर्व राहणार चिसबारी वाखारी रोड वाखारी आणि नणंद सविता अजित बच्छाव राहणार सायने तालुका मालेगाव या 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.